ग्रामपंचायतीचं कार्यालय किंवा ग्रामपंचायत ही फक्त एक इमारत नसती, तर गावकऱ्यांच्या हक्कांचं ते व्यासपीठ असतं. या व्यासपीठावरती योग्य, प्रामाणिक आणि दूरदृष्टी असणारा कार्यकर्ता जर गावकऱ्यांनी बसविला, तर गाव हे एखाद्या आधारवडासारखं फुलतं, झुलतं आणि विकसित होतं. परंतु जर गावचा कारभार अयोग्य व्यक्तीच्या हातात गेला, तर त्या गावचं वाळवंट व्हायला देखील जास्त वेळ लागत नाही. आणि गावच्या ग्रामपंचायतीची किंवा सरपंच पदाची खुर्ची ही नुसती खुर्ची नसती, तर संबंध गावकऱ्यांची आणि गावाची ही एक जबाबदारी असते. आणि ही जबाबदारी ज्या माणसानं स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली असते, त्या माणसानं सुद्धा गावातल्या थोड्या मोठ्यांना, लहान्यांना, गोरगरिबांना सोबत घेऊन जायचं असतं आणि गाव विकासाच्या पटरीवरती न्यायचं असतं. लक्षात घ्या, जर गावचा कारभार अयोग्य व्यक्तीच्या, चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेला, तर गावची लोकशाही ही विकेंद्रीकृत न होता केंद्रीकृत होती आणि गावचं राजकारण सुद्धा बोटावर मोजण्या एवढ्या लोकांच्या हातात जातं. पर्यायनं गावचं पूर्ण शालीनता त्या ठिकाणी नष्ट होते. ना धड शाळा असते, ना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा असतो, ना रस्ते असते. सर्व काही त्या ठिकाणी ओसाड आणि भयान स्मशानासारखं वाटायला लागतं.